नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम फ्लपी मऊसूत इडली यामध्ये बनवायचे असेल तर ह्या टिप्स तुम्ही वापरा. कारण ह्या टिप्स जर वापरल्या तर तुमच्या एकदम फुलक्या फुलक्या इतक्या एकदम कापसासारख्या छान इडल्या होतात. नक्की तुम्ही ह्या टिप्स पाहून इडली तयार करा. खूप छान आणि मस्त होतात. मऊसूत स्पंजी इडली बनवण्याची 20 जबरदस्त टिप, परफेक्ट इडली सिक्रेट. नमस्कार मंडळी, आज आपण शिकणार आहोत घरच्या घरी हॉटेलसारख्या मऊसूत स्पंजी इडली कशा बनवायच्या. खूप लोकांची इडली कडक होते, चिकट होते किंवा फुगत नाही. आज मी तुम्हाला असे टिप्स देणार आहे की तुमची इडली नेहमी परफेक्ट बनेल. टिप नंबरची 1, योग्य तांदूळ निवडा. इडलीसाठी उकडा तांदूळ, इडली राईस वापरा. साधा तांदूळ वापरला तरी इडली कडक होते. उकडा तांदळामध्ये इडली मऊ आणि फुगलेली बनते. ही बेसिक पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. टिप नंबर 2, उडीद डाळ चांगली घ्या. ताजी उडीद डाळ वापरायची. जुनी डाळ वापरली तर बेटर नीट फुगत नाही. डाळ मिक्सरमध्ये बारीक आणि फ्लफी वाटली पाहिजे, यामुळे इडली स्पंजी बनते. 3 नंबर टिप, भिजवण्यासाठी योग्य वेळ. तांदूळ 6 ते 7 तास भिजवा. डाळ 4-5 तास पुरेशी असते. जास्त वेळ भिजवलं तर टेस्ट बदलते. कमी वेळेत बेटर नीट तयार होत नाही. टिप नंबर 4, वेगवेगळे वाटण. तांदूळ आणि डाळ वेगवेगळी वाटा. डाळ आधी वाटून घ्या, नंतर फ्लपी करा. त्यात तांदूळ थोडा जाडसर ठेवा, यामध्ये स्ट्रक्चर परफेक्ट येतो. टिप नंबर 5, पाणी जास्त टाकू नका. बॅटर पातळ करू नका. मध्यम घट्ट कन्सिस्टन्सी ठेवा. जास्त पाणी असेल तर इडली बसते. योग्य घट्टपणा खूप गरजेचा आहे. टिप नंबर 6, फर्मेंटेशन. फुलवणं. बेटर 8 ते 10 तास झाकून ठेवा. उबदार जागेत ठेवलं तर चांगलं फुगतं. थंडीत जास्त वेळ लागू शकतो. फुगलेलं बेटर म्हणजे परफेक्ट इडली. टिप नंबर 7, मीठ कधी घालायचं. फर्मेंटेशन नंतर मीठ टाका. आधी टाकलं तर बेटर नीट फुलत नाही. मीठ हलक्या हाताने मिक्स करा, जास्त ढवळू नका. टिप्स नंबर 8, साचा इडली भांडे तयार करा. इडलीच्या साच्याला थोडं तेल लावा, यामुळे इडली चिटकत नाही. याचा साचा स्वच्छ आणि कोरडा असावा. हे लहान पण इम्पॉर्टंट स्टेप आहे. नंतर 9 नंबर टिप, स्टीम योग्य द्या आणि आधी उकळायला ठेवा. नंतर साचा आत ठेवा. 10 ते 12 मिनिटे स्टीम करा. जास्त वेळ ठेवलं तर इडली कडक होते. टिप नंबर 10, लगेचच बाहेर काढू नका. गॅस बंद केल्यावर 2 मिनिटे थांबा, त्यानंतर इडली काढा. यामुळे इडली सॉफ्ट राहते. घाई केली तर तुटते. टिप नंबर 11, चमच्याने पाणी शिंपडा. इडली काढताना थोडं पाणी शिंपडा, यामुळे इडली सहज निघते. स्ट्रक्चर सॉफ्ट राहतो. हा खूप उपयोगी हॅक आहे. टिप नंबर 12, बेकिंग सोडा ऑप्शनल आहे. जर बेटर नीट फुलत नसेल तर चिमूटभर सोडा टाका, पण जास्त टाकू नका, नाहीतर टेस्ट बदलते. टिप नंबर 13, मेथीदाणे वापरा. भिजवताना थोडी मेथीदाणे टाका त्याच्यामध्ये, त्यामुळे बेटर छान फुलतो. इडली मऊ राहते आणि हलकी आंबट चव येते. टिप नंबर 14, मिक्सर ग्राइंडरमध्ये बेटर जास्त फ्लफी बनतो. मिक्सर वाटताना थोडं थोडं थांबून वाटा. जास्त गरम होऊ देऊ नका, यामुळे क्वालिटी टिकते. टिप नंबर 15, बॅटर जास्त ढवळू नका. फुगलेलं बॅटर जास्त हलवू नका. हलकेच मिक्स करा, नाहीतर हवा निघून जाते, इडली मऊसूत होते. तर मंडळी, ह्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची इडली नक्की मऊसूत होते आणि स्पॉन्जी बनेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा भन्नाट टिप्ससाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत राहा माझे.